हा बोल. उद्या मीटिंग मध्ये इंग्लिश बोलावं लागतं का? नाही, असं काहीही बोलावं लागत नाही. हे बघ, खूप सोपं आहे. त्यांना तुझी भाषा कळते, तुला त्यांची भाषा कळते, संपला विषय. तुम्हाला जी भाषा कळते त्याच्यातच बोलावं लागेल. ओके, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, म्हणजे चालतंय ना? हो, चालतं. मीटिंग मध्ये नक्की काय करतात? सगळ्यात पहिले मीटिंगमध्ये काळजी करत नाहीत. तू तिथे गेलीस, मीटिंगला पोहोचलीस की ते तुला काही प्रश्न विचारणार, तू त्यांना काही सांगायचं. मग हा प्रश्न उत्तरांचा खेळ झाला. दोघांनी आपापल्या प्रश्नांची उत्तरं दिली की मग काही वेळाने ते ठरवतील पुढे काय करायचंय आणि तुला तसं कळवतील. इतकं साधं सरळ सोपं आहे. कळलं? बस. हा, ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस, झोप. हा, ठीक आहे, थँक्यू. बाय. पिट्टी, हा, काय झालं? काय नाही. तुला इंग्लिशचं टेन्शन आलंय का? मला येतं इंग्लिश ABCD झेड पर्यंत. हा. पुस्तक बघतो ABCDचं. मुंग्या, हे त्याचं कोण नाही. अरे तुझ्याकडेच येतो तो. हो, काय झालं? हा, हेडफोन्स हवे होते, माझे हरवलेत. तुझ्याकडचे देशील का? अरे तू विचारतोस काय? थांब जरा. हे घे, तुझेच आहेत. थँक्यू. हॅलो. हॅलो, मला असं विचारायचं होतं की हॅलो 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 हॅलो. सॉरी, ते ब्लूटूथला कनेक्ट झालं होतं. बोल ना. मला असं विचारायचं होतं की उद्या किती वाजता यायचं? अगं, नाही, सॉरी, म्हणजे ते विचारून झालं. हां, उद्या यायचं तर काही फॉर्म वगैरे भरावा लागेल का? ऐक तू आधी शांत हो. तू काय तिसऱ्या महायुद्धाला चालली नाहीयेस, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. उद्या भेटलीस ना की कधी, कसं, कुठे, काय करायचंय मी तुला सगळं शांतपणे एक्सप्लेन करतो. तोपर्यंत शांत झोप, टेन्शन घेऊ नकोस प्लीज. कळलं? ओके, गुड नाईट. गुड नाईट. विराजस बिराजदार, मी तुला असंच नाही जिंकू देणार. तुझ्या बापाच्या मागे हे सगळं साम्राज्य मला हवंय. त्यामुळे तू बघच उद्या तुझ्या मसाल्याचा कसा परफेक्ट कार्यक्रम करतो ते. सुंदर कानातले 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 सुंदर. ए मुंग्या, कसं दिसतंय? एवढी काही भारी नाही. आणि आधीच सांगतो, मी चॉईस केलेलेच कानातले राधाताई चूज करणार आहे, म्हणून तुम्ही गप्प बसा. राधाताई, राधाताई, ताई, 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 तू हे कानातले काल एकदम हिरोईन दिसशील, हिरोईन. ए, ती आधीपासूनच हिरोईन आहे. विट्टी, हे घाल, हे छान दिसतील. हे नाही राधाताई, तू हेच घालायचं. ए मुंग्या, मोठा कोण आहे? मी खुर्चीवर उभा आहे ना, मी मोठा आहे. राधाताई, हे घाल. नाही, हे घाल, हे घाल. एक मिनिट. घ्या चंदू शेठ, आता मी कानातले घातलेत ना, मग हे पुढच्या वेळी. बरं मुंग्या, माझी पिशवी तयार करून ठेवली आहेस ना? अगं ताई, केव्हा? हा. राधाताई, तुला लक्षात आहे ना, तिकडे गेल्यावर मी आय कमेन असं विचारायचं. हो, आहे लक्षात. राधाताई, मी येऊ का तुझ्यासोबत?
हा जा जा. आणि ते कानातले पण घालून जा. विट्टी याला घेऊन जाऊ नकोस हा. नाहीतर तिकडे प्रश्न विचारून विचारून मुंग्या आणेल डोक्याला. विट्टी तू बिंदास जा, सगळं छान होईल हा. ते बिराजदार खुश होतील. त्या ड्रायव्हरने काहीतरी खूळ भरलं हिच्या डोक्यात. ती बोलली काही गरज नाही तिकडे जायची. अरे वा क्या बात है हा. आणि कलर पण भारी आहे ना. मग माझीच चॉईस आहे. दिशाव हो रे मुंग्या, कसली भारी चॉईस आहे रे तुझी. कशी दिसते तुझी राधाताई, एकदम भिशक्याव. क्याव. बरं, माझा डबा आणलास कालचा? आता डबा कुठून आला मध्ये, तुला जायचंय ना. हो मग हे बघ, बायका आपला डबा कधीच विसरत नाही. मग मी कशी विसरेत? हा, मला पण माहितीये बायका त्यांचा डबा कधीच विसरत नाही, म्हणून मी पण नाही विसरलोय. घे. ते खरंच बायका डब्बा विसरत नाही का? मग मी कसा विसरतो? अरे मी बाई थोडी. लाड लाडू लाडू तूच आणलेत ना? मी हा 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 मीच आणलेत. ते मी म्हंटल की तुझी मीटिंग घे, जरा तुझं तोंड गोड करावं म्हणून येताना मीच घेऊन आलोय. कसा आहे रे तू? आता मी काय केलं? तुला ना पैसे द्यायलाच नको. अरे जरा तरी काटकसर करायला शिक. काटकसर ती आमच्या घरात कोणालाच जमेल असं वाटत नाही. खरं तर आजीच्या अपेक्षांमध्ये काटकसरीची गरज जास्त आहे. ये ताई, तू बोलत काय बसलीस? याला सांग ना तुला उशीर होतोय. जा पटकन. हो हो हो, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. काम कशाला? ताईला लेट होईल ना. मग त्याला सांग ना. ए, लेट होईल ताईला. नाही नाही बरोबर आहे, पण मला ती जायच्या आधी तिच्याशी काहीतरी बोलायचंय. कशाला? महत्वाचं आहे ना म्हणून. काय? तूच बोलतो का मी बोलू? बोल. हे बघ राधा, तू तिथे ज्या कामासाठी चाललीस त्या कामासाठी जा आणि तेवढंच बोल, बाकी काहीही बोलू नकोस. बर. आणि हा, शिवाय तू त्या अनाथ मुलांसाठी जे काय काम करतेस त्याबद्दल, तुझी जी काही स्वप्न आहेत त्याबद्दल पण काही बोलू नकोस. ए शंभर, ती काय तिकडे तिचं स्वप्न सांगायला चालली काय? मी तिच्याकडून माय ड्रीम असा निबंध पाठ करून घेतलाय. अरे ढिशक्या, स्वप्न ड्रीम एकच असतं. राधा, ह्यापैकी तुला काहीही बोलायचं नाही. का? का का अगं, उगाच फापट पसारा कशाला ना. जेवढ्यास तेवढं बोल. आणि अजून एक गोष्ट, माझ्याबद्दल काही बोलू नकोस. अरे पण तुझ्यामुळेच तर मी. तरीही नाही. ते ती अगं मोठी माणसं आहेत ना खूप, त्यांच्याकडे वेळ नसतो ना. त्यामुळे जेवढंच तेवढं बोलायचं. जे सांगायचं ना ते मुद्द्याचं सांगायचं आणि तिथून लगेच निघून जायचं. हा, इकडचं तिकडचं बोलायचं नाही. मग जायचंच कशाला अशा लोकांकडे?
नाही बोललीस ही, हं? शुभ कार्याला हे ते नाच रे मोरा, ये रे पावसा. हा ये रे पावसा, बोलू नकोस तू. हा चंदू शेख, मी काही चुकीचं बोलतेय का? मला मला काळजी वाटतेय म्हणून बोलतेय मी. बिराजदारांच्या घरी गेल्यावर काही उलटे सुलटे झालं तर नाही नाही, नकोच. माझ्या मनाला पटतच नाहीये ते. ए बघ माईक तू आहे ना, तू काही चंदूशेठ थांब. माई, मी नको जाऊ असं वाटतंय का तुला? अगं राधा, पण ऑलरेडी मीटिंग ठरली आहे ना. आता न जाऊन कसं चालेल? जायला तर हवं. हा जायला हवं भेटते. माई, राधाबद्दल तुम्हाला जी काळजी वाटते ती स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. अहो पण माई, हे राधासाठी, तिच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. आणि प्रयत्न आपण करतच राहायला हवं ना. नाही, तुम्ही काहीच बोलू नका. आत्ता राधाला फक्त तुमचे आशीर्वाद द्या. नमस्कार करते. देव तुझे रक्षण करू. माई, अगं मी भेटायला निघालीये, लढाईवर नाही. हे रक्षण करू कुठून आलं मध्येच? माझं नाव पुन्हा उंचीवर घेऊन जाणारा मसाला आज मला सापडणार. सुमित, हा साहेब. विराजसने शोधलेला मसाला जर खरंच उत्कृष्ट असेल तर अजिबात वेळ दौडवायचा नाही. त्या मसाल्याचे सगळे अधिकार त्या क्षणी आपल्या नावावर झाले पाहिजेत. साहेब, मी पेपर्स पण रेडी ठेवलेत. मला फक्त नाव सांगता का? म्हणजे तो वेळ पण नको घालवायला. नाव मला माहित नाही. साहेब, नाश्ता. द. ते बाईसाहेबांनी लगेच खाऊन घ्यायला सांगितलंय. आला लक्षात. निघ. सुमित, नाही साहेब, खा तुम्ही. मी तुला खायला सांगत नाहीये, तुला आपल्या ॲग्रीमेंट मधले क्लॉज चेक करायला सांगतोय. परत नीट. हो साहेब. आत्ता. हा, करतो साहेब. चला, नाश्ता करताय म्हणजे माझं काम झालंय. आता नक्की पोटात काय गेलंय हे कळ लवकरच. आता बघतेच.
कसा मसाला चाकतायत. चंदू शेठ, मसाल्याचा डबा, हाय 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 मिसळीचा डबा. सगळं भरले, तू काळजी नको करूस. पण तिकडे गेल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडा. हा हो हो. माई, नमस्कार करते. अगं असू दे, सुखी हो. मुंग्या, विराजच नवीन आहे, त्याला फार माहिती नाहीये. तू त्याला मदत करायचीस हा? अगं ताई, तू काळजीच करू नको, तू बिंदास जा मीटिंगला. हा काय मदत करणार आहे? वा वा, काय मग कुठे चालली आहेस एवढी तयार होऊन आणि आशीर्वाद वगैरे घेऊन? काय चंदूशेठ, पोरीला दाखवण्याचा कार्यक्रम आहे वाटतं. झेपणार आहे का लग्न? नाही 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 नाही, काही दाखवायचा वगैरे कार्यक्रम नाहीये. ती मीटिंगला निघालीये बिराजदारांकडे. तो तिचा मसाला आहे ना, तो दाखवायचा आहे तिला. बिराजदार, वा, म्हणजे फायदाच म्हणायचा की. मोठ्या खाणीत हात मारायला चाललीस काय ग? मग मला काय मिळणार? किती पैसे मिळतील? अगं बोल, हिशोब दे. हे किती खातोस? अहो, हे काय करताय? काय म्हणजे? गरम पडलंय ते. म्हणून काय झालं? ही काय पद्धत झाली का? ए, फारच चबर चबर करतोयस रे. काय ग, नवीन आहे वाटतं हा? सांगितलं नाहीस का याला? माझी हीच पद्धत आहे. ए, मी घर मालकीण आहे. तुझ्या या मालकीणीची घर मालकीण आणि माझे भाडे करू. मग भाडं तर वसूल करणारच ना. सांग ना हिला माझं भाडं वेळेत द्यायला. माझ्या डोक्याची कटकट तरी जाईल कायमची. आणि जर माझं भाडं वेळेत दिलं नाही ना, तर इकडून कायमचं हकलून देऊन कब्जा करेन ना सगळ्यावर. राधा, तू अजिबात घाबरू नकोस. या सगळ्यावर मात करायचा मार्ग तुझ्या समोर आहे, ठीक आहे? त्यामुळे तू प्लीज निराश होऊ नकोस. ह्या क्षणाची तू बरेच दिवस वाट बघतेस, हो ना? अगं मग फायनली तो क्षण जवळ आलाय आता. हा, चल बर, अशी छान हो. ऑल द व्हेरी बेस्ट. सगळं छान होणार आहे. हा हा, सगळं छान होणार आहे. ते काय ते व्हेरी बेस्ट, व्हेरी बेस्ट. ऑल द बेस्ट दादा ताई. हा बोल रे. हॅलो चाचू, ऐक ना, राधा येते आता बाबांना भेटायला. सो त्यांची मीटिंग चालू असताना तू जवळपास थांबू शकशील का? नाही, तिला जरा सपोर्ट. अजिबात काळजी करू नकोस.
मी आहे ना. अरे चाचू है तो फिकर नॉट. मी एक काम करतो, मी काही ना काही कारण काढून ना त्यांच्या आसपास घुटमळत राहीन, कळलं? नक्की ना? हो रे बाबा, नको काळजी करू. सगळं ठीक होईल, बिंदास. ओके. आता एकदा का राधाचा मसाला बाबांना आवडला, काम झाला.